पुढे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी। परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पुन्हा अव्वल असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। देशात एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 ठरलाय। एकट्या महाराष्ट्रामध्ये 52.46% परकीय गुंतवणूक झाली आहे। पहिल्या तिमाहीमध्ये 70.795 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झाली आहे। सलग 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याचं समोर आलंय। तर या शर्यतीमध्ये कर्नाटक दुसऱ्या आणि दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे, तर तेलंगणा चौथ्या आणि गुजरात हा 5व्या स्थानावर आहे। देवेंद्र फडणवीसांनी एक्सपोज करत अभिनंदन केलंय। अभिनंदन महाराष्ट्र, अतिशय आनंदाची बातमी। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। गेले 2 वर्ष सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर। 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली। एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। थोडक्यातच सांगायचं झालं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46% एकट्या महाराष्ट्रात आली आहे, असं ट्विट जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी केलंय। राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती। 2.5 वर्षात आम्ही 5 वर्षांचं काम करून दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं। आता 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली आहे। दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजूनही बाकी आहे। राज्याला 3 मोठ्या प्रकल्पांची आता भेट मिळाली आहे। विविध ठिकाणांवर 1,70,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल इथं 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली। यामुळे सुमारे 29,000 रोजगार निर्मिती होणार आहे। या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। त्यात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली। या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे। टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर प्रकल्प पनवेल इथं उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 58,763 कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात 25,184 कोटी रुपये अशी एकूण 83,947 कोटींची गुंतवणूक होणार आहे। या प्रकल्पामुळे 15,000 रोजगार निर्मिती होणार आहेत। पुढची बातमी येते राजकीय गोटातून। लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। अजित पवार हे योजनेचं श्रेय घेत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून हा श्रेयवाद हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावलेत। यावेळेस फडणवीस समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळलाय, त्यामुळे जोरदार चर्चेला उधाण आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा येणार असल्याचं कळतंय। यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून यंदाही ते मुंबईत येणार आहेत। सोमवारी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या या दरम्यान भेटीगाठी, बैठका सुद्धा पार पडणार आहेत। अमित शहा रविवारी रात्री मुंबईमध्ये येणार असल्याचं कळतंय। रविवारी रात्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार असल्याची माहिती मिळतेय। तसंच राज्यातील भाजप नेत्यांचीही भेट होणार आहे, त्यामुळे शहांचा हा दौरा महत्त्वाचा आहे।